स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो. परिच्छेद. भारत ही जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमधील एक अर्थव्यवस्था आहे. बँका ह्या नेहमीच भारताच्या विकास गाथेचा एक भाग म्हणून राहिल्या आहेत. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था ठेवण्याचे उद्दिष्ट भारत ठेवत असताना पुढील मोठी उडी घेण्याची तयारी करण्यास बँकिंग क्षेत्रांनी सुरुवात केली पाहिजे. ह्यामध्ये बँक सुविधा वंचिताबरोबर बँकिंग करणे व असुरक्षितांना सुरक्षित करणे येते. ह्या उद्दिष्टांसाठी मी अध्यक्षांना विनंती करतो की जागतिक दर्जाच्या बँकिंग संस्थांना सेवा देण्याची कौशल्ये असलेल्या प्रशिक्षित मानवी स्रोत निर्माण करण्याची जबाबदारी तिने स्वीकारावी. बँका अधिक खोलवर जाऊ शकल्यास व अधिक कार्यक्षम झाल्यास भारताच्या पुढील प्रवासात मदत होईल. आपल्या अर्थव्यवस्थेचा वाढता आकार लक्षात घेता जगातील सर्वात वरच्या 100 बँकांमध्ये एकापेक्षा जास्त नावे ठेवण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले पाहिजे. तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात बँकांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जलदतर समायोजन प्रणाली, इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट बँका ह्यांच्यामुळे ग्राहकांसाठी बँकिंग करणे खूप सोपे झाले आहे. आपण आपल्याच देशात विकसित केलेल्या सेवा प्रणालीचे जगाने केलेले कौतुक व आदर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या पुढाकाराचेच कौतुक सन्मान आहे व ती सर्व भारतीयांसाठी गर्व करण्याजोगी बाब आहे. मला खात्री आहे की उच्च दर्जा ठेवण्यासाठी बँका नवनवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानाकडे लक्ष देत आहे. मला विश्वास वाटतो की भारतीय रिझर्व्ह बँक ह्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन देत असून तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यामधील सुयोग्य सुरक्षा उपायांकडेही लक्ष देत आहे. परिच्छेद. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकास व समानता ह्यांच्या सामाजिक कर्तव्याचा एक भाग म्हणून बँकांनाही विचारात घेण्यात आले होते. जनतेच्या पैशाचे रक्षक म्हणून बँकांवर अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय अशी आर्थिक जबाबदारी आहे. हा जनतेचा विश्वास कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे उपाय योजने बंधनकारक असतात. भारतात आणि विदेशातही राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था शिक्षण व उत्कृष्टता ह्यांचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. ही एक प्रोत्साहित करणारी बाब आहे. मला असे कळले आहे की आपल्या बँकिंग क्षेत्राच्या भावी गरजा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था मनुष्यबळाचा विकास करत आहे. त्याबद्दल मी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, विद्यमान व माजी संचालक व संस्थेचे कर्मचारी व शिक्षक ह्यांचे अभिनंदन करतो आणि बँकिंग व्यवसायाला सहाय्यभूत अशी त्यांची अधिकतर एकनिष्ठता व योगदान मिळत राहील अशी आशा करतो. धन्यवाद. स्टॉप.